हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू दिस व्हिडिओ माय डिअर फ्रेंड्स। तर विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल नाईकवाडे सर आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण एमपीएससी परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा जो टॉपिक आहे, ज्या टॉपिकवरती एमपीएससीच्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये खूप सारे प्रश्न आपल्याला विचारले आहेत। मग त्याच्यामध्ये राज्यसेवा असू द्या, कंबाईन ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, किंवा टेक्निकल कंबाईनचा पेपर असेल, किंवा डिपार्टमेंट पीएसआय असू द्या, किंवा डिपार्टमेंटल एएसयूचा पेपर असेल, तसेच स्टेनोग्राफर पेपर असेल, आणि तसेच जो सरळ सेवेचे पेपर झाले, तर या सरळ सेवेच्या परीक्षांमध्ये सुद्धा आपल्याला ज्या टॉपिकवरती खूप सारे प्रश्न विचारले आहेत, तर त्या टॉपिकचं नाव आहे सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्रीमेंट। आणि आपण जे सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्रीमेंट या टॉपिकची जी व्हिडिओ सिरीज सुरू केली आहे, तर मागील व्हिडिओजमध्ये आपण या टॉपिकचे अत्यंत महत्त्वाचे असणारे जे नियम आहेत, तर ते नियम प्लस त्याच नियमासोबत आपण अगोदर नियमांचं सर्व एक्सप्लेनेशन नियम सांगितलेले आहेत, नियम शिकवले आहेत, आणि त्याच नियमावरती जे एमपीएससीच्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये, मग ती कुठलीही परीक्षा असेल, कंबाईनची असेल, राज्यसेवेची असेल, कंबाईन ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, किंवा 2011 पासून 2017 पर्यंत होणारी जी एमपीएससीची म्हणजे पीएसआय असेल, एसटीआय असेल, असिस्टंट असेल, या ज्या परीक्षा वेगवेगळ्या होत असायच्या, तर या पेपरमध्ये सुद्धा जे प्रश्न विचारलेले आहेत, तसेच स्टेनोग्राफरचा पेपर असेल किंवा ऑनलाईन ज्या परीक्षा झालेल्या आहेत, तर या सर्व परीक्षांमध्ये या टॉपिकवरती जे प्रश्न विचारले आहेत, तर ते सर्व प्रश्न आपण ते रूल वाईज आपण त्या ठिकाणी जे आहे, तर त्या ठिकाणी सगळ्या प्रश्नांचा आपण सविस्तर ॲनालिसिस केलेला आहे। त्या प्रश्नामध्ये जे वाक्य आहेत, तर त्या वाक्यांचं प्रत्येक वाक्याचं सुद्धा आपण एकदम सविस्तर आपण ॲनालिसिस केलेलं आहे। तर मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्रीमेंट टॉपिकचा पुढचा जो अत्यंत महत्त्वाचा नियम आहे, ज्या नियमावरती सुद्धा एमपीएससीने खूप सारे प्रश्न विचारले आहेत, आणि या नियमावरती विद्यार्थ्यांचं निश्चितच काय होतं, त्या ठिकाणी कन्फ्युजन होतं। त्याचं कारण असं आहे, कारण ज्यावेळी आपण अशा प्रकारचं वाक्य पाहतो आणि या वाक्याचा आपण ज्यावेळेस कर्ता पाहतो, तर त्यावेळी कर्ता पाहिल्याच्या नंतर आपलं निश्चितच त्या ठिकाणी कन्फ्युजन होते। कारण वाक्याचा कर्ता जो आहे, तर कर्ता हा आपल्याला दिसत असताना किंवा वाक्याचा जो कर्ता आहे, कर्ता जर आपण पाहिला, तर त्यावेळेस कर्ता हा आपल्याला प्लुरल वाटतो। मात्र डिअर फ्रेंड्स, तुम्ही जर त्या ठिकाणी जर तुमचा नियम परफेक्ट असेल, नियम जर माहीत असेल, तर आपल्या लक्षात येईल की तो कर्ता जो आहे, तर तो कर्ता नेमका सिंग्युलर समजायचा का प्लुरल समजायचा। यासाठी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिअर फ्रेंड्स हे जे नियम आहेत, तर अशा प्रकारचे जो नियम आहे, तर हा नियम आपण आजच्या या व्हिडिओमध्ये कव्हर करतोय। तर बघा नियम काय आहे। वाक्याचा कर्ता जो आहे, म्हणजे मी अगोदर तुम्हाला वाक्य सांगेल जे एमपीएससीने परीक्षेमध्ये विचारलं आहे, तर ते वाक्य मी या ठिकाणी सांगतो। तर बघा या ठिकाणी वाक्य हे एमपीएससीने विचारले आपल्या पेपरमध्ये, 20 माइल्स नॉट अ ग्रेट डिस्टन्स। आता हे वाक्य एमपीएससीने परीक्षेमध्ये विचारलेलं वाक्य आहे। मग या ठिकाणी प्रश्न आहे, इज वापरायचं का समजा आर वापरायचं। आणखी ऑप्शन दिले जातात 4, म्हणजे हे सगळे मिळून 4 ऑप्शन असणार आहेत असे, इज, आर, हॅव, हॅज। नेमकं वापरायचं काय या ठिकाणी? मग 20 माइल्स नॉट अ ग्रेट डिस्टन्स। मग ज्यावेळी वाक्याचा कर्ता जो आहे, तर वाक्याचा कर्ता हा असा दिला जातो, मग त्यावेळेस विद्यार्थ्याचं कन्फ्युजन होतंय की या ठिकाणी या कर्त्याला सिंग्युलर समजायचं का प्लुरल समजायचं, म्हणण्यापेक्षा ज्या विद्यार्थ्यांच्या कॉन्सेप्ट माहीत नसतात ज्यांना, तर ते विद्यार्थी डायरेक्ट ह्याला काय करतात, माइल्स 20 माइल्स म्हणजे अनेक वचन समजतात, आणि अनेक वचन समजून अनेक वचने हेल्पिंग व्हर्ब वापरतात, आणि आपला तिथंच 1 मार्क जातोय। तर यासाठी डिअर फ्रेंड्स लक्षात एक तुम्हाला ठेवायचं आहे, ते म्हणजे काय, ज्यावेळी वाक्याचा कर्ता हा कार्डिनल ॲडजेक्टिव्ह काय असणार आहे, कार्डिनल ॲडजेक्टिव्ह। अगोदर मी तुम्हाला हे सिंपल सांगतो, कार्डिनल आणि ऑर्डिनल असे ॲडजेक्टिव्हचे 2 प्रकार असतात, कार्डिनल आणि ऑर्डिनल म्हणतो आपण। मग कार्डिनल म्हणजेच काय म्हणतोय आपण डिअर फ्रेंड्स, त्याला कार्डिनल म्हणजे संख्यावाचक म्हणतो आपण, त्यांना काय म्हणतोय, संख्यावाचक। आणि जे ऑर्डिनल असतात, तर ते असतात क्रमवाचक। कार्डिनल आणि ऑर्डिनल हे जे आहेत, तर हे संख्यावाचक, आणि ऑर्डिनल म्हणजे क्रमवाचक, हे अशा प्रकारचे ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबरमध्ये हे नंतर डेफिनाइट ॲडजेक्टिव्हचे 2 प्रकार पडतात। याच्यामध्ये आणखी एक येत आहे, तर तो असते मल्टिप्लिकेटिव्ह। तर आपण त्या ॲडजेक्टिव्हमध्ये नंतर डिटेलमध्ये घेऊ, पण या ठिकाणी सध्या फक्त बघा कार्डिनल ॲडजेक्टिव्ह आणि ऑर्डिनल ॲडजेक्टिव्ह। कार्डिनल म्हणजे संख्यावाचक, जे संख्या दर्शवतात त्यांना आपण कार्डिनल म्हणतोय। मग ते 1 असेल, 2, 3, 4, 5, 6, 7, 20, 100 हे काय दाखवतात, संख्या दर्शवतात, म्हणून यांना म्हणतोय कार्डिनल। आणि ऑर्डिनल ॲडजेक्टिव्ह जे असतात, तर ऑर्डिनल ॲडजेक्टिव्ह कोणते आहेत, तर ऑर्डिनल ॲडजेक्टिव्ह जे आहेत, तर ते कोणते आहेत डिअर फ्रेंड्स, जे क्रम दर्शवतात, म्हणजेच फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ हे काय करतात, क्रम दर्शवतात, यांना म्हणतो आपण ऑर्डिनल ॲडजेक्टिव्ह।
ठीक आहे. तर मग बघा मी नियम काय सांगत आहे, जर वाक्याचा कर्ता जो आहे तर वाक्याचा कर्ता हा कार्डिनल म्हणजे कार्डिनल ॲडजेक्टिव्ह असेल, तो पण प्लुरल शब्द असेल आणि त्याच्यानंतर जर प्लुरल नाउन असेल, कार्डिनल ॲडजेक्टिव्ह प्लस प्लुरल नाउन असेल, वाक्याचा कर्ता हा काय बघा, कार्डिनल ॲडजेक्टिव्ह प्लस प्लुरल नाउन. कारण आपण कार्डिनल ॲडजेक्टिव्ह जे आहे तर ते प्लुरल वापरतोय म्हणल्याच्या नंतर त्याच्यानंतर आपल्याला प्लुरल नाउन वापरावंच लागणार आहे. जसं की मी आत्ता लिहिलं होतं 20 आणि मैल्स. मग या ठिकाणी 20 हे काय झालं, कार्डिनल ॲडजेक्टिव्ह आहे आणि मैल्स हे काय आहे, प्लुरल नाउन आहे. मग ज्यावेळी वाक्याचा कर्ता हा कार्डिनल ॲडजेक्टिव्ह प्लस प्लुरल नाउन असतो, पण त्या प्लुरल म्हणजे त्या कर्त्यामधून लक्षात ठेवायचं आहे, जर वाक्याचा कर्ता हा कार्डिनल ॲडजेक्टिव्ह प्लस प्लुरल नाउन असेल आणि त्या म्हणजे त्या कर्त्यामधून निश्चित वजन, निश्चित रक्कम, निश्चित स्कोअर किंवा निश्चित अंतर व्यक्त केलं असेल तर आपण त्या कर्त्यानंतर आपण सिंग्युलर हेल्पिंग व्हर्ब वापरतोय. त्या कर्त्याला आपण सिंग्युलर समजतोय आणि सिंग्युलर समजून आपण सिंग्युलर हेल्पिंग व्हर्ब वापरतोय. जरी तो वाक्याचा कर्ता प्लुरल असला तरी पण त्या ठिकाणी काय करायचं बघा, त्या कर्त्यामधून जर निश्चित वजन, निश्चित रक्कम म्हणजे या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, यामधून जर काय असेल बघा, या कार्डिनल ॲडजेक्टिव्ह प्लस प्लुरल नाउन मधून निश्चित वजन, मग निश्चित वजन असेल, निश्चित रक्कम असेल, निश्चित रक्कम असेल किंवा निश्चित अंतर असेल किंवा निश्चित स्कोअर असेल, जे स्कोअर म्हणतो आपण क्रिकेटमधला किंवा मॅचमधला जो स्कोअर, SCORE स्कोअर. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट डिअर फ्रेंड्स, निश्चित कालावधी असेल, लक्ष द्या, ज्यावेळी वाक्याचा कर्ता हा कार्डिनल ॲडजेक्टिव्ह असेल प्लस त्याच्यानंतर प्लुरल नाउन असेल आणि हा कर्ता जो आहे तर या कर्त्यामधून निश्चित वजन, निश्चित रक्कम, निश्चित अंतर, निश्चित कालावधी किंवा निश्चित स्कोअर व्यक्त केला असेल तर त्या कर्त्याला आपण डिअर फ्रेंड्स सिंग्युलर समजतोय. आणि या ठिकाणी जे आहे तर याच्यावरती आपल्याला MPSCने प्रश्न विचारले आहे डिअर फ्रेंड्स. मग आपण अगोदर हा नियम समजून घेऊ आणि त्याच्यानंतर तेच प्रश्न जे आहेत ते प्रश्न आपण या ठिकाणी घेऊ. आता बघा हा नियम सांगितला. आता या ठिकाणी जे आहे तर हे वाक्य जे आहे तर वाक्य बघू, 20 miles dash dash not a great distance. 20 miles dash dash not a great distance. मग या ठिकाणी डिअर फ्रेंड्स इथं काय आहे, अ ग्रेट डिस्टन्स. मग या ठिकाणी जे आहे तर 20 मैल याच्यामधून काय निश्चित संख्या व्यक्त होते आणि 20 मैल ही निश्चित संख्या असल्यामुळं या ठिकाणी डिअर फ्रेंड्स काय करायचं, आपल्याला निश्चित अंतर व्यक्त होत आहे आणि म्हणून या ठिकाणी काय करायचं, आपल्याला याला सिंग्युलर समजायचं आहे आणि सिंग्युलर समजून सिंग्युलर हेल्पिंग व्हर्ब वापरायचं आहे. याला आणखी एक तुम्हाला शॉर्टकट मी सांगेल या ठिकाणी, हे ओळखायचं कसं, एकवचन अनेक वचन म्हणजे एकतर हे एकवचनच आहे, परंतु तरीही तुम्हाला एक शॉर्टकट त्यामध्ये सांगेल. तर या ठिकाणी जे आहे ते लक्षात ठेवायचं आहे, अशा प्रकारची जी वाक्य असतात तर त्या वाक्यामध्ये जे नाउन दिलं जातं त्या नाउनच्या अगोदर जे ॲडजेक्टिव्ह आहे त्यापूर्वी हे अ आर्टिकल किंवा ॲन आर्टिकल वापरलं जात आहे. अ आर्टिकल किंवा ॲन आर्टिकल वापरलं जातं, हे लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स. म्हणजेच 20 miles इज नॉट अ ग्रेट डिस्टन्स, अ ग्रेट डिस्टन्स. मग या ठिकाणी जे आहे तर या ठिकाणी डिअर फ्रेंड्स आणखी तुम्हाला हा एक शॉर्टकट आहे त्याच्यामध्ये समजून घेण्यासाठी. मग प्लुरल नाउन, परंतु त्याच्यामधून जर निश्चित अंतर, आता इथं काय आहे निश्चित अंतरच आहे ना, 20 miles हे काय करते, निश्चित अंतर दर्शवत आहे आणि म्हणून या ठिकाणी डिअर फ्रेंड्स याला काय करायचं आहे, सिंग्युलर हेल्पिंग व्हर्ब वापरायचं आहे. आता समजा पुढचं वाक्य या ठिकाणी सांगतो बघा, समजा मी वाक्य लिहिलं या ठिकाणी 50 rupees is not a large amount. बघा 50 rupees is not a large amount. मग या ठिकाणी जे आहे तर मग मला 50 rupees is म्हणायचं आहे का 50 rupees आर बोलणं बरोबर आहे असा या ठिकाणी प्रश्न आहे. पण तुम्हाला डिअर फ्रेंड्स या ठिकाणी मी आत्ताचा जो शॉर्टकट सांगितला हा शॉर्टकट मात्र तुम्हाला काय करतोय, एकदम सिंपल शॉर्टकट आहे आणि आपण याच्या मदतीने 100% आपण करेक्ट उत्तरापर्यंत पोहोचतोय. मग या ठिकाणी काय सांगितलं,
जे आहे तर बघा इथं पण काय आहे, अ लार्ज अमाऊंट आहे. काय आहे, अ लार्ज अमाऊंट म्हणजे आर्टिकल आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे अ आर्टिकल किंवा ॲन आर्टिकल हे काय करत आहे, सिंग्युलर वस्तू किंवा सिंग्युलर नाव, सिंग्युलर इंडिकेट करतोय आपण. तर यामुळं डिअर फ्रेंड्स काय करायचं, या ठिकाणी 50 रुपीज इज, इथं जरी रुपीज असलं तरी पण या ठिकाणी पहिलं वाक्य बरोबर आहे, दुसरं वाक्य या ठिकाणी बरोबर नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण असंही म्हणू शकतो डिअर फ्रेंड्स, 370 रन्स, 370 रन्स डॅश डॅश इज ए डिसेंट म्हणा किंवा गुड म्हणा. बघा 370 रन्स डॅश डॅश अ डिसेंट स्कोर. मग या ठिकाणी जे आहेत तर 370 रन्स मग या ठिकाणी आपल्याला इज म्हणायचं आहे का आर म्हणायचं आहे, तर हा प्रश्न आहे. तर इज वापरायचं का आर वापरायचं. तर डिअर फ्रेंड्स लक्षात ठेवायचं, या ठिकाणी 370 रन्स याच्यामधून निश्चित स्कोअर व्यक्त होतोय. पण तुम्हाला जो आत्ता मी शॉर्टकट सांगितला हा शॉर्टकट खूप महत्त्वाचा आहे आणि याच्या मदतीने तुम्ही 100% करेक्ट उत्तर आपण तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकताय, उत्तर देऊ शकताय. आणि ते म्हणजेच अ आर्टिकल जर असेल तर आपण त्याला सिंग्युलर समजतोय. आणि म्हणून डिअर फ्रेंड्स या ठिकाणी कोणतं बरोबर आहे, तर या ठिकाणी जे आहे तर पहिलं बरोबर आहे, दुसरं हे चुकीचं आहे. तर हा एकदम सिंपल नियम आहे डिअर फ्रेंड्स. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, हा नियम लक्षात ठेवायचा आहे. याच्यावरती जे आयोगाने प्रश्न विचारले आहेत तर ते प्रश्न आपण लगेच या ठिकाणी घेऊ. मग तर बघा या ठिकाणी आपल्याला आयोगाने MPSCने अशा स्वरूपातले प्रश्न विचारले आहेत. तर आपण हे तर वाक्य आत्ताच घेतलं आहे, 10 पाउंड्स. तर या ठिकाणी 10 पाउंड्स डॅश डॅश अ लॉट ऑफ मनी. 10 पाउंड्स म्हणजे या ठिकाणी जे 10 पाउंड्स आहेत तर या ठिकाणी हे काय एक विशिष्ट रक्कम दर्शवत आहे. काय दर्शवतं डिअर फ्रेंड्स, विशिष्ट रक्कम दर्शवत आहे. आणि म्हणून या ठिकाणी जरी 10 हे 10 काय झालं, कार्डिनल ॲडजेक्टिव्ह झालं, पाउंड्स हे नाऊन झालं, प्लुरल नाऊन, तरी पण याच्यामधून काय होत आहे, निश्चित रक्कम व्यक्त केली जाते. आणि पुन्हा आणखी एकदा सांगेल मी, या ठिकाणी अ लॉट या ठिकाणी जे आहे तर आपण काय करतोय, याला सिंग्युलर समजतो, एक निश्चित रक्कम आहे. आणि म्हणून या ठिकाणी निश्चितच काय येणार डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी इज येणार आहे. काय येणार आहे, इज येणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, 20 माइल्स नॉट अ ग्रेट डिस्टन्स. आत्ताचंच वाक्य मी या ठिकाणी घेतलेलं आहे. तर या ठिकाणी काय होईल, मग इथं आहे अ आर्टिकल. काय आहे, अ आर्टिकल. आणि म्हणून या ठिकाणी डिअर फ्रेंड्स 20 माइल्स इथं पण काय येणार आहे, इज येणार आहे. काय येईल, इज बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, हे वाक्य जे तर हे वाक्य मात्र परीक्षेमध्ये खूप कन्फ्यूज करणार वाक्य आहे. आणि हे वाक्य बऱ्याच पेपरमध्ये आलेलं वाक्य आहे डिअर फ्रेंड्स. आपण मला वाटतं याच्या अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा नियम सांगितला आहे. देअर हा जो शब्द आहे THERE देअर, देअर हा शब्द आपण सिंग्युलर पण वापरतोय, प्लुरल पण वापरतोय. जर त्या वाक्यामध्ये सिंग्युलर नाऊन असेल तर आपण देअर हा शब्द सिंग्युलर समजतोय आणि त्याच्यानंतर सिंग्युलर हेल्पिंग व्हर्ब वापरतोय. आणि जर त्या ठिकाणी जर प्लुरल नाऊन असेल तर आपण त्याला प्लुरल समजतोय. पण या ठिकाणी डिअर फ्रेंड्स इथं फक्त देअर ह्या शब्दासंदर्भातलाच नियम नाही, तर याच्यामध्ये बघा एग्ज अँड बेकन, या ठिकाणी काय आहे, एग्ज अँड बेकन हा या ठिकाणी असं हे दोन शब्द आहेत आणि हे जोडलेत कशाने, अँडने जोडले आहेत. आणि त्याच्यामध्येही विशेषतः एग्ज हा शब्द जो आहे तर हा प्लुरल शब्द दिलेला आहे. आणि मग इथं काय होतंय विद्यार्थ्यांचं, इथं मात्र कन्फ्युजन होत आहे. मग या ठिकाणी विद्यार्थ्यांना असं वाटतं की एग्ज तर खूप आहेत, एग्ज तर जास्त झाले, मग या ठिकाणी काय वापरा, आर वापरा, असं त्यांना वाटतंय. परंतु डिअर फ्रेंड्स मी तुम्हाला यालाही एक शॉर्टकट सांगेल. तर कधीही लक्षात ठेवायचं आहे, असं ज्यावेळेस वाक्य येणार आहे तर त्यावेळेस एक लक्षात ठेवायचं आहे, ज्यावेळी जे फूडचे नाव आहेत किंवा डिशचे नाव आहेत, पदार्थांचे नाव असतील किंवा डिशचं नाव, डिश असेल म्हणजे फूड असेल आणि ते फूड जे आहे तर फूड हे फॉर ब्रेकफास्ट, फॉर लंच, फॉर डिनर म्हणजे ते फूड म्हणून वापरले असतील किंवा डिश म्हणून जर वापरलं असेल तर जरी ते प्लुरल असलं, जरी ते अँडने जोडलेलं असलं तरी देखील त्याला काय करायचं आहे, सिंग्युलर समजायचं आहे. पुन्हा एकदा सांगेल, तर डिअर फ्रेंड्स या ठिकाणी लक्षात ठेवायचं, हे जे आहे ना एग्ज आणि बेकन हे कशासाठी सांगितले, ब्रेकफास्टसाठी. म्हणजे या ठिकाणी एग्ज आणि बेकन, जसं आपण ब्रेड अँड बटर, ब्रेड आणि बटर हे जरी दोन वेगवेगळे नाऊन असते तरी पण आपण ते काय करतोय, ब्रेड अँड बटर ही एकच डिश किंवा एकच फूड म्हणून आपण त्या ठिकाणी खातोय. सेम त्याच पद्धतीने हे एग्ज असेल, बेकन असेल, एग्ज म्हणजे अंडे असेल, बेकन म्हणजेच काय, जे ड्राय मीट असतं ह्याचं जे आहे तर बेकन म्हणजेच काय डिअर फ्रेंड्स, जे पिग असणार तर ते पिगचं ड्राय करून ठेवलेलं जे मीट असतंय तर त्याला आपण म्हणतोय बेकन. तर याच्यामध्ये बघा एग्ज अँड बेकन हे या ठिकाणी जरी दोन नाऊन आहेत, अँडने जरी जोडले असले तरी पण या ठिकाणी ती डिश एकच म्हणून वापरली जाते, फूड म्हणून वापरलं जाते. म्हणजे लक्ष द्या, फूड म्हणून या ठिकाणी वापरलं जात आहे. मग ते ब्रेकफास्टसाठी असेल, लंचसाठी असेल, डिनरसाठी असेल तर त्यावेळेस काय करायचं, लक्षात ठेवायचं आहे,
या ठिकाणी याला सिंग्युलर समजायचं आहे, याला प्लुरल समजायचं नाही. आणि या ठिकाणी म्हणून काय येणार डिअर फ्रेंड्स, इथं सुद्धा इज येणार आहे. मग देअर इज एग्स अँड बेकन फॉर ब्रेकफास्ट, आर वापरायचं नाही, तर या ठिकाणी सुद्धा इज वापरायचे. जरी इथं एग्ज असलं तरी पण लक्षात काय ठेवायचं, पुन्हा एकदा सांगेल, या ठिकाणी जे आहे तर या ठिकाणी डिअर फ्रेंड्स काय आहे, तर हे आपल्याला वापरलेलं आहे कशासाठी, फूड म्हणून वापरलेलं आहे. मग असंच या ठिकाणी जे लक्षात ठेवायचे तुम्हाला, मग हे फॉर ब्रेकफास्टसाठी असेल, फॉर लंच असेल, फॉर डिनर असेल, असं जर दिलं असेल तर त्यावेळेस काय करायचं, त्याला सिंग्युलर समजायचं आहे. तर अशा प्रकारे मग याचं उत्तर जे आहे तर याचं उत्तर काय येणार आहे, इज इज इज. मग या ठिकाणी कुठं आहे ऑप्शन, या ठिकाणी इज हे ही वाक्यामध्ये जे आहे तर सिंग्युलर हेल्पिंग वर्ब येणार आहे. नेक्स्ट बघा पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहू. मग या ठिकाणी बघा हा कंबाईन 1987ला विचारलेला आहे. या ठिकाणी जे आहे तर काय आहे, 4 ounces डॅश डॅश द स्मॉलेस्ट क्वांटिटी. तर या ठिकाणी जे आहे तर 4 ounces ही जे आहे तर काय स्मॉलेस्ट क्वांटिटी आहे. मग या ठिकाणी जे आहे तर डिअर फ्रेंड्स 4 ounces याच्यामधून आपल्याला निश्चितता व्यक्त केली जाते. आणि म्हणून या ठिकाणी डिअर फ्रेंड्स काय करायचं, इथं सुद्धा याला सिंग्युलर समजायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण हेल्पिंग वर्ब जे आहे तर हेल्पिंग वर्ब सिंग्युलर वापरतोय. आर प्लुरल आहे, वेअर प्लुरल आहे आणि हॅव सुद्धा प्लुरल आहे. नेक्स्ट बघा या ठिकाणी जे तर येस आपण हा तर प्रश्न डिअर फ्रेंड्स ऑलरेडी घेतलेला आहे, आपण याच्या अगोदरच्याच व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. 2 pounds ऑफ कॉफी कॉस्ट 7 and 6 pence. तर या ठिकाणी डिअर फ्रेंड्स बघा तरी पण सांगतो, या ठिकाणी 2 pounds ऑफ कॉफी, या ठिकाणी पुन्हा एकदा काय आहे, ही क्वांटिटी दर्शवलेली आहे, निश्चित वजन दर्शवलेलं आहे. मग 2 pounds ऑफ कॉफी किती, 2 pounds ऑफ कॉफी. मग याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स हे 2 pounds पुन्हा एकदा तेच आहे काय डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी कार्डिनल ॲडजेक्टिव्ह प्लस प्लुरल नाउन हे पाऊंड्स. मग 2 pounds ऑफ कॉफी याला आपण काय करतो डिअर फ्रेंड्स, निश्चित वजन असेल, निश्चित रक्कम असेल, निश्चित अंतर असेल तर त्यावेळेस आपण त्याला सिंग्युलर समजतोय. म्हणजे या ठिकाणी वाक्याचा कर्ता काय झाला, सिंग्युलर झाला. या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब आहे का नाही, तर या वाक्यामध्ये कॉस्ट हा शब्द काय वापरला आहे, वर्ब म्हणून वापरलेला आहे. आणि मग वाक्याचा कर्ता जर सिंग्युलर असेल तर त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, येणारे जे क्रियापद आहे तर त्या क्रियापदाला आपल्याला एस ई एस आय एस प्रत्यय वापरायचं. या कर्त्याला आपण काय केलंय, सिंग्युलर समजलेला आहे. हा कर्ता जो आहे तर हा कर्ता सिंग्युलर आहे. आणि म्हणून या ठिकाणी जे येणारं कॉस्ट हे क्रियापद आहे, याला जे आहे तर याला येस प्रत्यय असायला पाहिजे होतं. हे वाक्य इथं चुकलेलं आहे, मग इथं काय पाहिजे होतं, कॉस्ट. अशा प्रकारे हे वाक्य या ठिकाणी असायला पाहिजे होतं. आणि म्हणून डिअर फ्रेंड्स हे वाक्य जे आहे तर हे वाक्य चुकलेलं आहे, इथं कॉस्ट असं पाहिजे होतं. द फर्निचर्स मी तर ऑलरेडी तुम्हाला आपलं हे मागच्या व्हिडिओमध्ये झालेलं आहे. काही शब्द आहेत, मग ते न्यूज असेल, फर्निचर असेल, ॲडवाईस असेल, लगेज असेल, बॅगेज असेल, सिनरी असेल, पोएट्री असेल, हे जे शब्द आहेत तर हे शब्द आपण नेहमी किंवा त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन असेल, वर्क असेल, सोप असेल, तर हे शब्द आपण नेहमी काय करतो, सिंग्युलर वापरतो डिअर फ्रेंड्स त्याला. आणि याच्यामध्ये आणखी एक लक्षात ठेवायचं, फर्निचर असेल, लगेज असेल, या शब्दांना येस प्रत्यय लावला जात नाही. येस प्रत्यय असेल तर ते काय करायचं, चुकीचं समजायचं आहे. आणि मग या ठिकाणी बाकीचं वाक्य तुम्हाला बघत बसायची गरज नाही. या ठिकाणी फर्निचर्स हा शब्द जो आहे तर हा शब्द चुकलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी हे वाक्य चुकीचं आहे. ही गेव मी आत्ताच मी सांगितलं, ॲडवाईस हा शब्द जो आहे तर ॲडवाईस हा शब्द देखील सिंग्युलर वापरला जातो, प्लुरल वापरला जात नाही. तर ही गेव मी अ गुड पीस ऑफ ॲडवाईस, या ठिकाणी अशा प्रकारे हे वाक्य पाहिजे होतं. ही गेव मी अ गुड पीस ऑफ ॲडवाईस. आपण हे ॲडवाईस असेल, इन्फॉर्मेशन असेल, या शब्दांपूर्वी पीस ऑफ, अ गुड पीस ऑफ आपण अशा प्रकारे त्या ठिकाणी यूज करू शकतोय. मग यामुळं या ठिकाणी ॲडवाईसेस ह्या शब्दाला आपण यस प्रत्यय लावला आहे. या ठिकाणी हे पण वाक्य चुकीचं आहे, याच्यामध्ये एकही वाक्य बरोबर नाही आणि म्हणून या ठिकाणी डिअर फ्रेंड्स नन ऑफ द अबो असं त्याचं उत्तर होतं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 350 रन्स. मी आत्ता सांगितलं होतं वाक्य 350 रन्स क्वाईट अ डिसेंट स्कोर. या ठिकाणी निश्चित स्कोर आहे आणि म्हणून या ठिकाणी डिअर फ्रेंड्स काय होईल, इज. हे तर इज बरोबर आहे. नेक्स्ट बघा 50,000 रुपीज, 50,000 रुपीज डॅश डॅश अ लार्ज सम. मग आता या ठिकाणी पण काय निश्चित रक्कम सांगितलेलं आहे, निश्चित सम सांगितलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी काय असणार आहे, जरी हे 50,000 एक कार्डिनल ॲडजेक्टिव्ह झालं आणि याच्यामध्ये रुपीज हे प्लुरल नाउन आहे आणि मग या ठिकाणी डिअर फ्रेंड्स निश्चितच काय होणार आहे, सिंग्युलर हेल्पिंग वर्ब येणार आहे आणि ते म्हणजेच काय, सिंग्युलर हेल्पिंग वर्ब हे इज असणार आहे. नेक्स्ट बघा पुढचा प्रश्न 70 इयर्स डॅश डॅश अ लॉंग पिरियड. मग या ठिकाणी जे आहे तर 70 इयर्स. मग या ठिकाणी डिअर फ्रेंड्स 70 इयर्स जे आहे तर 70 इयर्स हा शब्द काय, 70 हे कार्डिनल ॲडजेक्टिव्ह, इयर्स हे प्लुरल नाउन आहे.
पण या ठिकाणी काय दाखवले बघा, अ लॉंग पीरियड, यामध्ये काय दाखवलं डिअर फ्रेंड्स, कालावधी दर्शवलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी काय येणार आहे, निश्चित कालावधी जर असेल तर त्या ठिकाणी आपण सिंग्युलर हेल्पिंग वर्ब वापरतोय. 7 टन्स ऑफ कोल परचेस बाय हिम, या ठिकाणी 7 टन्स ऑफ कोल, हा 7 टन्स ऑफ कोल या ठिकाणी हे प्लुरल जरी असलं तरी पण याच्यामधून काय आहे, निश्चित वजन व्यक्त केलेलं आहे. 7 टन्स ऑफ कोल, किती टन, 7 टन, म्हणून या ठिकाणी काय असणार आहे, हे निश्चित वजन आहे आणि मग या ठिकाणी निश्चित वजन असल्यामुळे हेल्पिंग वर्ब काय वापरायचं आहे, सिंग्युलर हेल्पिंग वर्ब आहे. आता हे वाक्य पॅसिव्ह व्हायचं आहे, त्याच्यामुळे ॲमिजारच्या नंतर इथं V3 वापरला आहे. इथं आपल्या लक्षात येते बाय हिम हे वाक्य पॅसिव्ह व्हायचं आहे आणि सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आपण काय करतो, ॲमिजारच्या नंतर V3 आपण वापरतोय. आता या ठिकाणी हा बघा प्रश्न, याच्यामध्ये तुम्हाला एकदम व्यवस्थित समजून घ्यावं लागणार आहे. शी टोल्ड हर बॉस दॅट $20 डॅश डॅश टू लिटर फॉर अ डेज ओव्हर टाईम वर्क. मग या ठिकाणी डिअर फ्रेंड्स $20, वाक्याचा कर्ता कोण आहे बघा, इथं हे वाक्य इथून इथपर्यंत एक झालं आणि दुसरं वाक्य इथून स्टार्ट होत आहे $20. मग या वाक्याचा कर्ता आहे $20, दुसऱ्या वाक्याचा कर्ता, ज्याला आपण म्हणतोय सबऑर्डिनेट क्लॉज. तर $20 हा वाक्याचा कर्ता झाला. पुन्हा एकदा तेच, ज्यावेळेस निश्चित रक्कम असेल, निश्चित वजन असेल तर त्यावेळेस आपण त्याला काय करतोय, सिंग्युलर समजतोय. मग या ठिकाणी $20 डॅश डॅश टू लिटर फॉर अ डेज ओव्हर टाईम वर्क. मग या ठिकाणी जे आहे तर जे एक दिवसाचं जे ओव्हरटाईम वर्क आहे तर त्याच्यासाठी $20 ही काय खूप कमी अमाऊंट आहे, कमी अमाऊंट किंवा रक्कम या अर्थाने वापरले. मग आता आहे म्हणायचं का होतं म्हणायचं आहे हे आपण इथं ठरवायचं आहे. मग या ठिकाणी आपल्याला हे तर समजलं आहे, इथं आपल्याला हेल्पिंग वर्ब काय करायचं आहे, सिंग्युलर हेल्पिंग वर्ब वापरायचं आहे. कारण या ठिकाणी $20 यामधून काय होत आहे, निश्चित रक्कम व्यक्त होत आहे. मग या ठिकाणी आर तर येणार नाही, आर येणार नाही, मग इज येईल का वॉज येईल हे आपल्याला ठरवायचं आहे. मग मी तुम्हाला याच्या अगोदरच्या आपल्या पहिल्या बेसिकच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे, ज्यावेळेस हे असे 2 वाक्य दिले जातात मग त्या वाक्यामध्ये एका वाक्यामध्ये जर पास्ट टेन्स असेल तर दुसऱ्या वाक्यामध्ये सुद्धा पास्ट टेन्स असतो. एका वाक्यामध्ये जर प्रेझेंट टेन्स असेल तर पुढच्या वाक्यामध्ये प्रेझेंट किंवा फ्युचर टेन्स असतोय. कारण प्रेझेंट टेन्स आणि फ्युचर टेन्स ॲग्रीमेंट होतं. पास्ट टेन्सचं ॲग्रीमेंट हे पास्ट टेन्ससोबतच होतं, पास्ट टेन्स ॲग्रीमेंट हे फ्युचरसोबत होत नाही आणि साधारणतः पास्ट टेन्स ॲग्रीमेंट हे प्रेझेंट टेन्ससोबत होत नाही. आणि म्हणून या ठिकाणी काय करायचं बघा, शी टोल्ड हर बॉस या वाक्यामध्ये टोल्ड जे आहे तर टोल्ड काय आहे लक्ष द्या, टोल्ड हे V2 आहे म्हणजेच क्रियापदाचं दुसरं रूप आहे. दुसरं रूप आहे म्हणजेच काय, या ठिकाणी हा सिंपल पास्ट टेन्स आहे म्हणजेच याचा मेन टेन्स कोणता आहे, पास्ट टेन्स आहे. कोणता टेन्स आहे, मेन टेन्स, पास्ट टेन्स. आणि पास्ट टेन्स असल्यामुळं या ठिकाणी आपल्याला मग पहिल्या वाक्यामध्ये जर पास्ट टेन्स असेल तर दुसऱ्या वाक्यामध्ये पण इथं निश्चितच काय पाहिजे, पास्ट असायला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी इज इथं येणार नाही तर या ठिकाणी याचं उत्तर काय येणार आहे, वॉज जे आहे तर वॉज हे या ठिकाणी बरोबर येत आहे आणि म्हणून या ठिकाणी बघा वॉज. तर अशा स्वरूपात MPSC आपल्याला प्रश्न विचारते. नेक्स्ट बघा, ₹5 हा प्रश्न विचार आहे तलाठी ऑनलाईन 2019च्या पेपरमध्ये. ₹5 डॅश डॅश अँड एक्सेसिव्ह प्राइस टू पे फॉर अ पेन नाईफ. तर या ठिकाणी पुन्हा आता हा ₹5 हा जो आहे तर ₹5 मधून काय होते, निश्चित रक्कम व्यक्त केली जाते. किती रुपये, ₹5. आणि म्हणून या ठिकाणी रेफरन्स याला पण आपल्याला काय करायचं आहे, सिंग्युलर समजायचं आहे. मग आर येईल का, नाही येणार. हॅव बीन तर येतच नाही, आर नाही, कारण हॅव पण प्लुरल आहे, आर पण प्लुरल आहे. मग याच्यामध्ये सिंग्युलर फक्त एकच आहे आणि ते म्हणजे इज हे आहे. तर याचं उत्तर आहे इज हे या ठिकाणी बरोबर आहे. तर हे लक्षात डिअर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपल्याला काय करायचं या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे.